नमस्कार मित्रांनो. तर मी जी-एम-सी पुणे रिझल्टबद्दल थोडं काही बोलणार आहे, जास्त काहीच नाही. कारण इतक्या अपेक्षाबाहेरचे जे क्वेशन्स पडतात आणि अपेक्षाबाहेर जे उत्तरं मिळतात. आता मी जस्ट त्यांना कॉल केला होता जी-एम-सी ऑफिसमध्ये, तर त्यांनी मला अक्षरशः सांगितलं, की IBPSने आमच्याकडे रिझल्टच पाठवला नाही. आणि त्यांना जर कॉल केला तर ते बोलतात, की आम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी रिझल्ट पाठवलाय. म्हणजे नेमकं चाललं काय यांचं? हे रिझल्ट नेमकं म्हणजे एखादा जो विद्यार्थी असतो ना, तर त्याला क्युरिओसिटी असते, की आपण कधी म्हणजे आपले मार्क्स कधी कळणार आहेत किंवा आपण दिलेली आहे एक्झाम. सिलेक्शन हो अगर न हो, ती पुढची गोष्ट आहे. पण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याने जर ती एक्झाम दिलेली असेल ना, तर त्याला 0.0% जरी म्हणजे शक्यता असेल ना, तर ती रोज त्या गोष्टीसाठी म्हणजे विचार करत असतो, की मला हे किती मार्क्स पडलेले असतील आणि रोज त्या गोष्टीसाठी त्याचं एक थेंबभर रक्त जळत असतं. ही काही एक छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. की रोज दिवसातून 10 वेळा तो विचार करत असतो, की ही लोकं का रिझल्ट लावत नाहीयेत? म्हणजे यांना प्रॉब्लेम काय आहे? माग म्हणजे जे पण आहेत, ज्या पण एक्झाम आहेत, त्यांचे पेपरही होऊन गेलेत आणि त्यांचे रिस्पॉन्स शीट पण आली आणि त्यांचे रिझल्ट पण लागले. फायनल मेरिटसुद्धा लागले आणि जे आहेत म्हणजे जे आहेत तर त्यांची प्रोसेस पण चालू झालेली आहेत. मग हे हे प्रशासन एवढं का म्हणजे हलगर्जीपणा करतंय, की बाबा म्हणजे निवडणुका आणि रिझल्ट यांचा थोडा देखील म्हणजे संबंध नाहीये. संबंध असेल मी असं नाही म्हणत नाही. पण ते कुठं पॉलिटिक्स लोकं आणि हे कुठे साधे आपले एक्झाम देणारे आणि या भविष्यासाठी लढणारे विद्यार्थी यांचा सुद्धा थोडा म्हणजे तुम्ही विचार करा. काडी मात्र संबंध नाहीये. तरीही हा रिझल्ट ते काढून ठेवतायत. तर मी आता कॉल केल्यानंतर मला समजलं, की डिसेंबरच्या लास्ट आठवड्यात कळेल. आणि याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता, की त्यांनी मला अक्षरशः डेट पण सांगितलेली होती, की 11 डिसेंबरला तुमचा 11 डिसेंबरलाच तुमचा रिझल्ट हा लागेल. आणि त्यानंतर मी कॉल केला. 11 डिसेंबरला काही रिझल्ट लागला नाही. आणि त्यानंतर मी परत कॉल केला आणि दिवसातून मी रोज एकदा ही वेबसाईट चेक करते, की लागला असेल रिझल्ट. चला आपण चेक करूयात. पण नाही, अजून पण रिझल्ट लागलेला नाही आणि त्याबद्दल काहीच अपडेट हे टाकलेले नाहीत. आणि त्यानंतर मी आज परत त्यांना कॉल केला. आज आहे 24 डिसेंबर. तर आजही त्यांनी मला असं उत्तर सांगितलेलं आहे, की हा जो रिझल्ट आहे आमच्याकडे आलेला नाही. जी-एम-सी ऑफिसमधून सांगतायत अक्षरशः, की हा रिझल्ट आम्हाला IBPSने पाठवलेला नाही. आणि IBPSचे जेव्हा मी कॉल म्हणजे मी त्यांना कॉल केला आणि विचारलं, की रिझल्टबद्दल काही अपडेट आहे का? तर त्यांनी मला सांगितलं, की तुमच्या जी-एम-सी ऑफिसला आम्ही रिझल्ट सेंड केलेला आहे. तर मग यात खरं कोण आणि खोटं कोण? आणि म्हणजे यात कुणालाच काहीच फायदा पण नाही आहे आणि नुकसान फक्त त्या विद्यार्थ्यांचं होतंय, की ज्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि ते अक्षरशः खरंच रिझल्टची वाट बघतायत. काहींचे तर मी तुम्हाला सांगते, सगळे डिसिजन पेंडिंग या रिझल्टवरतीच असेल. काहींचे खूप सगळे प्रॉब्लेम्स असतील, काहींना स्विच करायचं असेल, काही खरंच खूप म्हणजे असे आपण अगणित असे प्रॉब्लेम्स असतील, की ती एका रिझल्टवरती अवलंबून आहेत. आणि खूप सगळे कसे प्रॉब्लेम्स हे असतात बघा ना. आणि निवडणुकीच्या काळात बघा सगळे आपल्या घरादार म्हणजे अगदी दारावर येतात हो ते पॉलिटिक मंडळी आणि आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या. आणि आम्ही त्यांना म्हणजे त्यांना सांगणार कसं, की हा रिझल्ट लावा आधी. थोडंसं म्हणजे विद्यार्थ्यांना सपोर्ट मिळेल. आणि सपोर्ट मिळेल आणि त्यांना डिसिजन घेता येईल एका प्रकारचं, की मी हे करू की हे करू. त्यामुळं म्हणजे हे जे काही आहे ना, हा सगळा झोल आहे. झोल आहे की काय आहे काही सांगता येत नाही. मी म्हणजे रोज व्हिडिओ चेक करते. त्यावर एकही अपडेट येत नाही. काहीच डिसिजन येत नाही.
तर कृपया त्यांना म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत तरी अक्षरशः त्या प्रशासनापर्यंत पोहोचवा, की बाबा आमचा रिझल्ट लागू द्या. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना असं कमेंट करा, काहीतरी हे करा, की रिझल्ट लागू द्या अथवा झालेलं असो, एखाद्या विद्यार्थ्याचं झालेलं असो किंवा नसो. पण अक्षरशः तुम्ही आम्हाला जे मार्क्स पडलेले आहेत ना, ते तरी दाखवा. काय म्हणजे कसं आहे ना, ॲटलीस्ट तुम्ही रिस्पॉन्स शीट नाही दाखवत ना, ठीक आहे बाबा IBPSचा असेल तो रूल असेल. रिस्पॉन्स शीट तुम्ही नाही दाखवत ना, पण तुम्ही रिझल्ट तरी ॲटलीस्ट आम्हाला आहे तेवढे मार्क्स आम्हाला दाखवा. अशी काही सिच्युएशन आहेत, की खूप विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स आहेत. त्यांना म्हणजे गॅरंटी आहे, फुल ऑफ गॅरंटी, की हो माझं इथे होणार. तर ती खरं ते विद्यार्थी ना खरंच म्हणजे आपण एखाद्या देवदूतासारखी वाट बघताय. त्यामुळं हा रिझल्ट लागावा हीच अपेक्षा आहे आणि कधी लागेल तर डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये आता त्यांनी सांगितलंय. तर आपल्याला म्हणजे हे बघण्यापेक्षा म्हणजे आपण फक्त वाट बघू शकतो. यापलीकडे काहीच नाही. बस. आणि याबद्दल आणखी जर मला आणखी अपडेट्स मिळाले, तर मी नक्की आणि तुम्हाला शेअर करीन आणि तुमच्याबरोबर ती माहिती अपडेट करील. सो प्लीज जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.